नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आज कॉफी विथ रिंगण या आपल्या महत्वाच्या भागामध्ये आम्ही निमंत्रित केलंय वारकरी संप्रदायातल्या अशा एका व्यक्तित्वाला की जे आपल्या बरोबर लातूर जिल्ह्यामध्ये येत्या 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या 10 दिवसाच्या काळामध्ये लातूरमध्ये प्रचंड मोठा संतांचा उत्सव होऊ घातलाय. लाखो लोक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत मंडळी आणि संप्रदायातले श्रेष्ठ मंडळी या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा नेमका आहे का, हा लातूरातच का ठेवला, या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागचा वारकरी संप्रदायातल्या इथल्या प्रमुखांचा हेतू काय आहे, या विषयावर आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. किशोर महाराज, कॉफी विथ रिंगण या आमच्या भागामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि आम्ही असं ऐकलं की लातूर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रचंड मोठा सोहळा होतोय. म्हणजे लोक चर्चा करतायत की 10 लाख लोक उपस्थित राहतील, 5 लाख लोक उपस्थित राहतील, अशा पद्धतीची चर्चा सध्या आता आम्हाला ऐकायला मिळते. आणि असं सांगितलं जातं की 5 तीर्थक्षेत्रांच्या किंवा 5 संतांच्या पादुका या हेलिकॉप्टरनं लातूरमध्ये त्याचं आगमन होईल आणि भव्य असा तो एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कधीच असा मोठा सोहळा घडला नाही, असा सोहळा लातूरमध्ये होईल. काय सांगाल, या कार्यक्रमाचं स्वरूप नेमकं काय आहे? मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संप्रदायातला भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा हा सोहळा आहे. वारकरी संप्रदायासाठी ही महापर्वणी आहे. वारकरी संप्रदायाचे संत भगवान चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, तपोनिधी श्री नारायण महाराज, प्रेममूर्ती श्री नामदेव महाराज आणि संत जनाबाई या 5ही संतांचे उत्सव आहेत. ज्ञानोबारायांचा 750वा जन्म महोत्सव, तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा, नामदेवरायांचा 675वा समाधी सोहळा आणि जनाबाईंचा 675वा समाधी सोहळा. ही महामोठी पर्वणी आहे. तुम्ही मगाशी बोलत असताना म्हणालात की हा सोहळा लातूरमध्येच का? त्याचं कारण असं आहे, मी आमचे श्रीगुरु आदरणीय छोटे कदम माऊली यांच्याशी संवाद करत असताना बोललो, महाराज माऊली, तुम्ही संत चरित्र प्रचंड दुर्मिळ असं संत चरित्र समाजाच्या पुढे, महाराष्ट्रापुढे ठेवताय आणि हे संत मराठवाड्यातले म्हणून सांगताय. तर मराठवाड्यातले संत असतील, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये गतवर्षी तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा 7 सोहळे केलात. मग ही मराठवाड्याची संतभूमी असून या मराठवाड्यामध्ये एकही सोहळा तुम्ही केला नाही. तर आम्ही गेले 1.5 वर्ष झालं, भंडारा डोंगर समिती असेल, देहू संस्थान असेल, ज्ञानोबारायांचं आळंदीतलं संस्थान असेल, प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं नरसी नामदेव असेल, पंढरपूरचं संस्थान असेल, आपेगावचं संस्थान असेल, जनाबाईचं गंगाखेडचं संस्थान असेल, यांच्याशी चर्चा करून आणि आपल्या लातूरकरांच्या पुण्याने उचल खाल्ली आणि सर्व संस्थानाने हे मान्य केलं की हा सोहळा आम्ही लातूरला देऊ. पण संत तुकोबाराय वैकुंठाला जात असताना विमानात बसून गेले असे संत प्रमाण आहेत. तर विमानात बसून गेले, आपण हेलिकॉप्टरने आणूया, हा एक मानस आपला आहे. आपल्या संताला वाजत गाजत वैभवामध्ये लातूरमध्ये आगमन करूया. या अनुषंगाने लातूरातले अगदी नाथ संस्थान असेल, पांढरी संस्थान असेल, कानेगावचं संस्थान असेल, असे अनेक संस्थान इथं आहेत. अगदी करून इकडं फळा संस्थान असेल, या सर्व संस्थांची चर्चा झाली आणि एवढा मोठा रिस्पॉन्स आहे की मला सुद्धा वाटत नव्हतं की एवढे लोक याच्यामध्ये सामील होतील. वारकरी संप्रदायातले तर प्रत्येक तळागाळातली मंडळी याच्यामध्ये सहभाग दर्शवत आहे, त्यात नवल नाही. पण वारकरी संप्रदायातच नाही तर हिंदू धर्माचा जो पाईक आहे तो प्रत्येक व्यक्ती या उत्सवामध्ये सामील होतोय, ही मोठी आनंदाची बाब आहे. 21 फेब्रुवारी 2026 दिवसी सकाळी 6 वाजता हेलिपॅडने या सर्व पादुका आपल्या लातूरमध्ये आगमन होईल. सिद्धेश्वर मंदिराला पादुका उतरल्या जातील. तिथे पानगावच्या प्रति पंढरपूर असणारं पानगावचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, तिथला जो चांदीचा रथ आहे, एक उज्ज्वलानंद स्वामी महाराजांचं जे अचलबेटचं संस्थान आहे तिथला एक रथ असेल. हे 2 रथामध्ये या 5 संतांच्या पादुका बसून त्यांचं पूजन करून ती प्रदक्षिणा रोड 60 फुटीचा रोड आहे आपला सिद्धेश्वर मंदिरापासूनचा, तो अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत, तिथून शाहू महाराज चौक, पुढे गंजगोलाई जगदंबा मंदिर,
पुढे हनुमंतरायचा हनुमान चौक, पुढे महात्मा गांधींचा गांधी चौक, पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, 5 नंबर चौक, अशा पद्धतीनं 12 नंबर कारखाना आणि कार्यक्रमाचं स्थळ नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती खंडापूर परिसर इथे तो रद्द जाईल. पण इथं ह्या दिंडीचं स्वरूप असं असणार आहे, तुकोबारायांचा 375वा म्हणून 375 पताका, 375 विनेकरी, 375 मृदंग वादक, 375 आपल्या लातूर जिल्ह्यातले फेटा बांधून कीर्तनकार याच्यामध्ये सहभागी असणार. 375 तुळशी घेऊन माता असणार आहेत एकाच नऊवारी साडीमध्ये. 375 कलश घेऊन महिला असणार आहेत आणि हजारो टाळकरी याच्यामध्ये सामील असणार आहेत. यात नवल नाही, रथाच्या पाठीमाग लाखो समाज चालणार आहे. आणि या कार्यक्रमाचं स्वरूप 350 बाय 500चा धर्म मंडप आहे कीर्तनाचा, 350 बाय 600चा प्रचंड मोठा असा हा भव्य आणि दिव्य स्वरूपात. पहिल्याच दिवशी 1 लाख प्लस समाज असणार आहे, जास्त असेल पण कमी नाही. पुढे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या एकनाथ नामदेव तुकाराम या जपाचा सतत 24 तास तिथं जप चालणार आहे या नामाचा. त्याचा एक वेगळा 200 बाय 150चा मंडप नाही, आपण त्यावरच बोलणार होतो. महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे की हेलिकॉप्टरने या संतांच्या पादुका सिद्धेश्वर मंदिर मध्ये आल्या आणि ते आता धर्म मंडपापर्यंत पोहोचल्या. तिथे आपण आता थांबू. आणखीन एक विषय राहिला. तिथं पोहोचल्यानंतर अचलबेट संस्थानला तिथलं एक आश्चर्य आहे अचलबेट संस्थानचं. पण एक ज्ञानोबारायांच्या पालखीचा बैल आहे, एक तुकोबारायांच्या पालखीचा बैल आहे, तेही बैल इथं या रथाला असणार आहे. आणि तिथं एक घोडा आहे, एक चोपदारांचा घोडा आणि एक अधिष्ठान महाराजांचा घोडा, उज्ज्वलानंद स्वामी महाराजांचा. त्या घोड्याचं तिथं रिंगण होणार आहे. आणि योगायोग बघा, मुलाखतही पहिलीच इलेक्ट्रिकल मीडियाला दर रिंगणला आहे. हे योगायोग म्हणायला काही अडचण नाहीये. तर अशा पद्धतीने पादुकांचं आगमन धर्ममंडपामध्ये झालं. 10 दिवस हा सोहळा चालणार आहे. हो. 10 दिवसाच्या कार्यक्रमाचं स्वरूप आता ठरवलंय का? हो, ठरवलंय. साधारणपणे काय, म्हणजे आपल्याला तुम्हाला डिटेल नाही सांगता येणार, वेळ आपल्याला कमी. हो, चालेल, काय अडचण नाही. त्या कार्यक्रमाचं एकंदरीत स्वरूप असं आहे, सकाळी 4 ते 6 या वेळामध्ये काकडा भजन असेल. ओके. 6:30 ते 11 या कालखंडामध्ये संगीत गातापारायण असेल तुकोबारायांच्या. गातापारायण स्वरूप असं असणार आहे. 375वा तुकोबारायांचा वैकुंठगमन सोहळा असल्यामुळे 375 कीर्तनकार व्यासपीठावरती असणार आहेत आणि 25,000 वाचक तिथं उपस्थित असणार आहेत. आणि 25,000 गाथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी छापून तयार करून ठेवलेले आहेत. फक्त त्या लातूरला याच्या राहिलेल्या आहेत. त्यानंतर 11 ते 12:30 या कालखंडामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यातली प्रत्येक तालुक्याची कीर्तनकारांची कीर्तनं असणार आहेत. त्यानंतर आपल्या परिसरातून प्रत्येक रोज एक तालुका असणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये 50 गाव असतील, रात्रीच्या सत्रामध्ये 50 गाव असतील. प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून 11 भाकरी आणि 500 रुपये आमटीसाठी आणि इतर खर्चासाठी म्हणून या सप्ताहाचं स्वरूप असं आहे. या सप्ताहाचं स्वरूप असं आहे, वारकरी आणि शेतकरी एक नातं आहे. एक या अनुषंगाने हे सांगू इच्छितो. पुढे 12:30 नंतर ते 3 वाजेपर्यंत भोजन चालेल. 3 ते 4 हरिपाठ चालेल. 4 ते 6 ज्ञानोबारायांचं गोड असं चरित्र श्री गुरु कदम माऊली छोटे कदम माऊली यांच्या मुखारविंदातून अमृतमय वाणीतून आपल्याला श्रवण करायला भेटणार आहे. त्यानंतर 6:30 ते 8:30 या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील अभ्यासक कीर्तनकाराची कीर्तन होणार आहेत. अगदी करून श्री गुरु चैतन्य महाराज असतील, श्री गुरु बंडातात्या महाराज असतील, एकनाथ महाराज सदगीर असतील, श्री गुरु कान्होबा नाना असतील, वास्कर महाराज असतील, असे फड परंपरेतले आणि शेवटचे 2 कीर्तन जागराचं आणि काल्याचं कीर्तन ज्याने संप्रदायामध्ये क्रांती घडवून आणली ते श्री गुरु कदम माऊली यांचे हे 2 कीर्तन असणार आहेत. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी लाखाच्या पुढील समाज असेल. तिसऱ्या दिवसापासून 2 लाख, 2.5 लाख, शेवटच्या दिवशी 6 लाखापर्यंत समाज नाही 5 लाख. मी एक्स्ट्रा म्हणजे ओव्हर बोलणं हे वारकरी 5 लाखाचं लिमिट आहे, तेवढे 100% येतील. मग या 5 लाखांची जर समजा तिथे आले तुमच्या धर्मपीठाच्या समोर, त्यांची व्यवस्था महाराज व्यवस्था, त्यांची निवासाची व्यवस्था आहे. फिल्टर पाणी जे आपलं प्लांट आहे सनरिच महाराष्ट्रामध्ये असतो, त्यांनी ते पाईप लाईन करून देतो म्हणलं. तिथं फिल्टर पाण्याची व्यवस्था आहे, जे 1000 भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी असणार आहेत.
तिथं बाजूला तलाव आहे. त्या तलावामध्ये 1000 शावर महिलांसाठी, 1000 शावर पुरुषासाठी, स्नान व्यवस्थेसाठी, जसं न्यारोबांच्या सोहळ्यामध्ये व्यवस्थापन असतं त्या पद्धतीने तिथे व्यवस्थापन आहे. निवासासाठी 1,00,000 समाज असणार आहे निवासासाठी. हे असं सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. तर मी एकंदरीत लातूरकरांच्या वतीने सबंध महाराष्ट्राला विनम्र अभिवादन करून नतमस्तक होऊन विनंती करतोय की आपण या सोहळ्याला उपस्थित राहावं. एखादा पुढारी जर आला महाराज तर त्या पुढाऱ्यासाठी त्या पक्षातली लोक आपली पायातली चप्पल तुटेपर्यंत फिरतात, पुढे पुढे करतात. पण आपण ज्या ज्ञानोबा तुकोबायाचे म्हणून घेतो त्या संतासाठी प्रत्येक वारकऱ्याने या घरातून बाहेर पडून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावं. आपल्या दर रिंगणच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करू इच्छितो. तुम्ही खूप छान सांगितलं की शेतकरी आणि वारकरी यांची इथे म्हणजे एकात्मता इथे आहे. आता या प्रत्येक गावाच्या भाकरी आणून यांना सगळ्यांना प्रसाद द्यायचा, तांत्रिक दृष्ट्या हे सगळं शक्य होईल का? काय तरतूद झाली? मी आणखीन प्रत्येक गावापर्यंत पोहोचलो आहे. लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद यादी माझ्याकडे आलेल्या गावाची तर 683 ग्रामपंचायती दाखवत आहेत तिथं. तर जॉईंट ग्रामपंचायत असतील तर जवळपास 890 गावं होत आहेत. 1100 गाव आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. 1100 गाव आहेत. आता तुमच्याकडे डिटेल आहे, तुमच्याकडे डिटेल करेक्ट आहे. 1100 गाव आहेत. त्याच्यातले शहरमध्ये माझ्या 350 बैठकाच्या पुढे गेलेले आहेत आणि खेडेगावातल्या बैठका प्रत्येकाला विभाग वाटून मी एकटा पोहोचू शकत नाही. शक्य नाही. तर एकंदरीत मला असे काही फोन आहेत की आपल्या जिल्ह्यातली तर वाडी वस्तीवरची आम्ही स्वतः खर्च करून त्या भाकरी इथं पोहोच करू हे म्हणायला तयारच आहेत. यात नवल नाही. धाराशिव जिल्ह्यातला लोहारा तालुका असेल, तुळजापूर तालुका असेल, इकडे हे अंबाजोगाई बीड जिल्ह्यातला अंबाजोगाई तालुका असेल, परळी तालुका असेल, इकडे मुखेड तालुका असेल, इकडे पुढे उदगीरच्या पलीकडे कर्नाटक प्रांत जवळ आहे आपल्याला. कर्नाटकामधून सुद्धा मला फोन आहेत की आम्ही महाराज 1 दिवसाची सेवा भाकरीची आम्ही करू आणि आमटीसाठी संतांच्या उत्सवासाठी आम्ही निश्चित योगदान देऊ. सो खर्चाने लोक यायला तयार आहेत आणि संतावरती खूप प्रेम करतात. कारण का संत हे मायबाप आहेत. माते परिस थोर हरिकथा म्हणणाऱ्या तुकोबारांचे पाईक असणाऱ्या वारकऱ्यांचं हे मला मिळालेलं म्हणजे प्रतिसाद, प्रोत्साहन हे मला भेटतं हे तुम्हाला सांगू इच्छितो. किशोर महाराज, असा कार्यक्रम आपल्या परिसरात किंवा लातूरला व्हावा ही पहिली संकल्पना कोणाची? आता तसं श्रेय घेणं बरं नाही. श्रेय पण ते सत्य सत्य सांगण्यासाठी मला वाटतं ही तुमच्या डोक्यात आलेली कल्पना. हो सांगतो मी. गेले सगळ्या तुमच्या इतर नाही माझ्या सर्व आजपर्यंत जे थोर मोठे म्हणजे बरेच साधू मंडळी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये होऊन गेले, मराठवाड्यामध्ये होऊन गेले. त्यांच्या तपश्चर्याच्या बळावरती अगदी करून धोंडोपंत दादासाहेब असतील, मारुती महाराज कानेगावकर असतील, उज्ज्वलानंद बाबा अचल बेटचे असतील, या सर्व मंडळींनी साधना केली. आणि मी आणखीन आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो वारकरी संप्रदायाला की मी महाराष्ट्रामध्ये जवळपास 16-17 जिल्ह्यामध्ये सक्रिय कीर्तनकार आहे. 16-17 जिल्ह्यातला कोणाचा 1ही रुपया घेत नाही. मी माझ्या स्वखर्चाने कुठं कुणीतरी दिलं तरी डिझेल पाण्यापुरते घेतो. आणि त्या सर्व संतांनी केलेल्या तपश्चर्येचं पुण्य माझ्या पदरामध्ये या संतांनी टाकलं असावं म्हणून मला हे विचार सुचला. आणि मी या संस्थांच्या मागे गेली 1.5 वर्ष झालं फिरतोय. श्री गुरु माऊलींच्या मागे फिरतोय. माऊली आमच्या लातूरला एक उत्सव द्या. ओतूरचा शेवटचा उत्सव गत वर्षीचा झाला आणि त्या उत्सवामध्ये आपल्या देहू संस्थांचे अगदी करून तुकोबारांचे आता विद्यमान वंशज, सिनियर मध्ये असणारे विद्यमान वंशज माणिक महाराज मोरे यांनी ही तारीख आपल्या लातूरची डिक्लेअर केली. किशोर महाराज, हे तुमचा आता विचार ऐकताना महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना एक प्रश्न पडलाय की लाखो रुपये खर्च असलेला हा कार्यक्रम. हो. आणि तुमच्यासारखा अत्यंत सामान्य कीर्तनकार जाहीरपणाने सांगितलं की मी पैसे सुद्धा घेत नाही. काय डिझेल पणाला इथं बोलतोय असं नाही. तुम्ही कोणालाही महाराष्ट्राला कुठेही फोन करून विचारू शकता. चॅलेंज आहे म्हणजे महत्वाचं आहे. सध्या कीर्तन हा एक व्यवसाय झालाय. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शिवावे या अभंगावरलं युट्यूब चॅनल मध्ये दुसरं कीर्तन माझं आहे. पहिलं कीर्तन श्री गुरु राऊत बाबांचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. स्वाभिमानाने सांगू शकतो मी. म्हणजे महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना तर या सगळ्या गोष्टीचा फायदा होणारच आहे. हो. पण कीर्तनकारांना सुद्धा एक नवी दिशा पर्वणी आहे की कीर्तनकार कसा असावा, वारकरी संप्रदाय कसा असावा, बरोबर, वारकऱ्यांचे नेमके काय विचार आहेत, या सगळ्या गोष्टी सुद्धा या सोहळ्यामधून शिकायला भेटणार आहेत. या सोहळ्यामध्ये
काळकऱ्यांनी कसं उभा टाकलं उभा पाहिजे, टाकलं पाहिजे, धोतर घालून चाललं पाहिजे, त्यांनी कंबर बांधूनच उभा टाकला पाहिजे, कीर्तनकार कसा असावा, सप्रमाण बोलणारा असावा, संतांचा अभ्यासक असावा, त्या व्यासपीठाची मर्यादा काय असावी, ही क्रांती जर कुठं हे पूर्वीच आहे, पण ही लोक पाऊस चालले अलीकडच्या विनोदी कीर्तनकाराच्या माध्यमातून. मी असं स्पष्ट सांगू इच्छितो आपणास. वारकरी संप्रदाय मुळातच मला जातपात मानत नाही. नाही, यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री म्हणणाऱ्या तुकोबारांचा संप्रदाय. इथं जातीचा धर्माचा काही संबंध नाही. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान अगदी करून सर्व संत मांदियाळी आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. संप्रदायातले संत मात्र निवडणुकीच्या काळामध्ये एका विशिष्ट पक्षाचं जाहीरपणे गुणगान करतात आणि संप्रदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हे एकदम चुकीचं आहे. मी त्यांचं समर्थन करणार नाही. जे खरे निष्ठावंत वारकरी आहेत ते कधीच याच्यामध्ये पडणार नाहीत. कारण का राजसत्तेला धर्मसत्तेचा आशीर्वाद असतो. धर्मसत्ता कधी राजसत्तेच्या हातेखाली काम करू शकत नाही, आणि ते काम करत असतील तर वारकरी संप्रदायाचा ते फक्त पोशाख घेत आहेत, आतून काहीतरी वेगळंच भरलेलं आहे. क्या बात आहे. लातूर जिल्ह्यातल्या लोकांनी हा सोहळा अत्यंत सुंदर आणि नयनरम्य व्हावा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या आध्यात्मिक सोहळ्याचं वर्णन देशभरात जगभरामध्ये पसरावं, यासाठी लातूर जिल्ह्यातल्या लोकांची काही जबाबदारी आहे. सर्व क्षेत्रातल्या लोकांची जबाबदारी, राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, आम्हा पत्रकारांची काही जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे. प्रत्येक काय सांगाल आपण? या प्रत्येकाने सोहळा हा आपला आहे, कुण्या एका पक्षाचा नाही, कुण्या एका जातीचा नाही, कोणीही वैयक्तिक मानून घ्यायचं नाही, मला बोलवून नाही. रोगी पिढीला धावे वैद्याच्या घरा, दुःखाच्या परिहारा आपुल्या, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिगावया. ज्याला रोग झालाय त्याला दवाखान्यात जाण्याची गरज नाहीये. तुकोबारांची भाषा आहे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे म्हणजे सत्संग जवळ होतोय आणि त्याला मानपानाची अपेक्षा असावी, अजिबात मान्य नाही, असं तुकोबाराय सांगतात. यासाठी प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग दर्शवला पाहिजे. परवा आम्ही दिलीपरावजी साहेबांची भेट घेतली, ते म्हणले आम्ही सहकार्य करू. आदरणीय संभाजीराव पाटील असतील, अभिमन्यू, त्यांची काही भेट झाली नाही, पण सर्वांना भेट निमंत्रण तर प्रत्येकाला असणार. सगळीच मंडळी मदत करतील, कारण आम्ही म्हणणार नाही त्यांना एवढं द्या म्हणून, ते होऊन आमच्यामध्ये सामील होतील अशी अपेक्षा माझी. बरोबर आहे, बरोबर आहे. निश्चित हा सर्वसामान्याचा उत्सव आहे, वारकऱ्यांचा उत्सव आहे. वारकऱ्यांचा उत्सव म्हणजे वारकऱ्यांची महापर्वणी कुंभमेळा आहे लातूरमध्ये. क्या बात आहे. पंढरी, आळंदी, देहू अवतरणार आहेत. क्या बात आहे. जे विश्वाची माऊली म्हणून ज्ञानोबारायांकडे पाहिलं जातं ते ज्ञानोबारा इथं उतरत आहेत. वारकऱ्यांचा कुंभ लातूरात. हो, यस, काही विषयच नाही. एवढी सगळी तयारी जयत तयारी आहे. आणि जे कधी मंडळीची माझी भेट झाली नाही अशी मंडळी अग्रेसर आहेत की महाराज आम्हाला सेवा सांगा, आम्ही करायला तयार आहे. माझे कधी परिचय नाहीत, मी त्यांना कधी पाहिलं नाही, त्यांनी मला कधी पाहिलं नाही, पण काही पत्रकार बंधू पेपरला बातम्या देत आहेत. त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेला पेपरला बातमी जाईल त्यावेळेला कोण आहे त्याच्यामध्ये, काही बरीच मंडळी आहेत आपल्या लातूरमधून याच्यामध्ये सहभागी कार्य करणारी. मग अशी सांगून गेलो, एक नोहे एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमाविला नामदेव सांगतात. ही सर्व मंडळी आहेत जी सक्रिय असतील, सोशल मीडिया चालवणारी असतील, तुमच्यासारखे पत्रकार मंडळी, या सर्वांना फोन करून माझ्यापर्यंत जी मंडळी पोहोचली, माझ्या अपेक्षेच्या बाहेर त्यांची बोलणी आहे महाराज, अपेक्षेच्या बाहेर. म्हणजे सांगाल ती, कोणी म्हणते मनपाची व्यवस्था करतो, कोणी म्हणते साऊंड सर्व्हिसची व्यवस्था करतो, कोणी म्हणते आवश्यक असलेली सगळी सर्व सेवा करायला जय्यत तयारी आपली लातूरकर आहेत, उत्स्फूर्त प्रत्येक समाजातून. अजून विशेष म्हणजे मित्रांनो, आपण ऐकलंय की लातूर हे कसं सुसंस्कृत आहे, शैक्षणिक हब म्हणून लातूर सुपरिचित आहे. लातूर ही आणखी एक सुचलं मला, तुम्ही म्हणलात की आपली सुसंस्कृत असणारी लातूर एक पॅटर्न आहे. लातूर अगदी करून शिक्षणामध्ये जर वर्षी आपला 10वीचा असेल, MBBSचा असेल, आपला लातूर 1 नंबर आहे. 12वीचा असेल. पुढे आणखीन एक थोडस मिश्किल मध्ये बोलतो, ट्रेननं पाणी आलं म्हणून लातूर सुद्धा म्हणजे रेकॉर्डवर राहिलेला आहे. तसाच उत्सव कसा असावा, तर उत्सव लातूर मध्ये झाला असा असावा, असा आदर्शभूत उत्सव असणार आहे. अध्यात्माचा एक पॅटर्न आता या माध्यमातून होतोय. निश्चित. तर अशा या अत्यंत सर्वांग सुंदर सोहळ्याला, म्हणजे आपण अनेक सोहळे पाहतो, साहित्य संमेलन पाहतो, अनेक संतांचे स्वतंत्र लागलेले मेळे पाहतो, किंवा त्यांचे दरबार, स्वतंत्र दरबार पाहतो. यातून सामान्य नागरिकाला किंवा वारकऱ्याला काय मिळतं हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. म्हणजे आता तुम्ही किशोर महाराजांच्या मुखातून ज्या गोष्टी ऐकल्या, त्यांची जी तळमळ ऐकली की संतांच्या प्रती, संतांच्या विचाराच्या प्रती,
संतांच्या शिकवणीच्या प्रती जो नेमका भाव अभिप्रेत आहे, तो भाव मजबूतीनं आपल्यामध्ये घेऊन महाराष्ट्राच्या समोर एक नवा विचार मांडण्यासाठी ते फार मोठे कष्ट घेतात. गेल्या 1.5 वर्षापासून किशोर महाराजांनी, खरं म्हणजे आता कसं असतं, श्रेयवाद हा खूप मोठी अवघड आहे, या क्षेत्रात सुद्धा तो असू नये अशी माझी कल्पना आहे. पण ज्या लोकांनी तुम्हाला पाहिलं, ज्या लोकांनी तुमचं काम गेल्या 1.5 वर्षापासून पाहिलंय आणि तुम्हाला मदत करणारी, तुम्हाला आशीर्वाद देणारी, तुमच्या सोबत राहणारी जेवढी म्हणून टीम आहे, खरं म्हणजे या सगळ्याच टीमचं कौतुक महाराष्ट्रानं केलं पाहिजे. आणि या सोहळ्यामध्ये आपलं योगदान म्हणजे मी या भागात, या परिसरात, मी मराठवाड्यातला आहे ना, मराठवाड्याच्या मातीतला आहे ना, मराठवाडा ही संतांची भूमी मागतो. मग संतांच्या भूमीला, या संतांच्या कुंभाला, या संतांच्या सोहळ्याला मराठवाड्यातल्या प्रत्येक नागरिकाने आपलं योगदान निश्चितपणानं दिलं पाहिजे. आणि या सोहळ्याला पूर्णपणानं आपण उपस्थित राहून या अत्यंत स्वर्गीय सोहळ्याचा आनंद आपण सर्वांनी लुटला पाहिजे. किशोर महाराज रिंगण आपलं खूप आभारी आहे की आपण हा मान आम्हाला दिला. खरं म्हणजे की एवढी पहिली मुलाखत तुमची आमच्याकडे होतीये. अनेक माध्यम लातूर परिसरामध्ये सुद्धा आहेत. आम्ही आमच्या परीनं या सोहळ्यासाठी आपण जी सेवा सांगाल ती अगदी आमच्या प्रेक्षकांच्या समोर आमच्या सर्व टीमच्या वतीने आम्ही ती कबूल करतो आणि त्या दृष्टीने या सोहळ्याला मदत करतो. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, कॉफी विथ रिंगण यामध्ये आपल्या भावना, आपले भाव व्यक्त केलात, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण.